इयत्ता 6वी विज्ञान पाठ 13वा ध्वनी या पाठाचा स्वाध्याय आज आपण पाहूया. पहिला प्रश्न आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. ध्वनीचे प्रसारण टिंबटिंब मधून होत नाही. उत्तर निर्वात पोकळी. ध्वनी प्रदूषण ही एक टिंबटिंब आहे. उत्तर सामाजिक समस्या. कानाला नकोशा वाटणाऱ्या आवाजाला टिंबटिंब म्हणतात. उत्तर गोंगाट. गोंगाटाचा टिंबटिंबवर वाईट परिणाम होतो. उत्तर मनावर, स्वास्थ्यावर. 2. काय करावे बरे? मोटारसायकलचा सायलेन्सर बिघडला असेल तर. उत्तर बिघडलेला सायलेन्सर ताबडतोब दुरुस्त करावा आणि तो ठीक होईपर्यंत मोटारसायकल चालवू नये. परिसरातील कारखान्याचा मोठ्याने आवाज येत असेल तर. उत्तर कारखानदारांना आवाजाबाबत कल्पना द्यावी. समस्या न सुटल्यास नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करावी. 3. खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा. कंपन म्हणजे काय? उत्तर एखाद्या वस्तूचे जलद गतीने होणारे आंदोलन म्हणजे कंपन होय. ध्वनीचे प्रसारण स्नायूतून कसे होते हे व्यवहारातील उदाहरणे देऊन स्पष्ट करा. उत्तर ध्वनीचे प्रसारण स्नायू माध्यमातून सर्वात वेगाने होते. उदाहरण, भिंतीवर किंवा दरवाजावर कान लावून पलीकडचा आवाज स्पष्ट ऐकू येतो. ध्वनी प्रदूषण म्हणजे काय? उत्तर ऐकण्यास त्रासदायक असणाऱ्या सततच्या आवाजाला ध्वनी प्रदूषण म्हणतात. यामुळे शारीरिक व मानसिक त्रास होऊ शकतो. ध्वनी प्रदूषण रोखण्यावर कोणती उपाययोजना कराल? उत्तर 1. गाड्यांचे हॉर्न विनाकारण वाजवू नयेत. 2. टीव्ही आणि रेडिओचा आवाज मर्यादित ठेवावा. 3. विमाने, रेल्वे आणि बसस्थानके मानवी वस्तीपासून लांब असावीत. 4. फटाके, लाऊडस्पीकर यांसारख्या अनावश्यक आवाजांवर नियंत्रण आणावे. 4. तक्ता पूर्ण करा. ध्वनीची रूपे आपल्याला दिली आहेत. ते त्रासदायक आहेत की त्रासदायक नाही त्यापुढे आपल्याला टिक करायची आहे. पहिला आहे बोलणे. मोठ्या आवाजात असेल तर ते त्रासदायक असते. मृदू आवाजात त्रासदायक नसते. कुजबुजणे त्रासदायक नसते. विमानाचा आवाज त्रासदायक असतो. गाड्यांचे हॉर्न त्रासदायक. रेल्वे इंजिन त्रासदायक. पानांची सळसळ त्रासदायक नाही. घोड्यांचे खिंकळणे त्रासदायक नाही. घड्याळाची टिकटिक त्रासदायक नाही.